पळीतल्या फोडणीतली आमटी करण्याकरता सगळ्यात अगोदर मुगाची डाळ आणि तुरीची डाळ एकत्र करून कुकरमध्ये शिजवून घेतली होती। त्यामध्येच टोमॅटो, कढीपत्ता आणि हिंग आणि हळद घातली होती। शिजवलेली डाळ चांगली घोटून घ्यायची आपल्याला इथे आणि त्यानंतर घोटलेल्या डाळीमध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। अर्धा चमचा इथे धना जिरा पावडर, अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा रेग्युलर लाल मिरची पावडर आणि एक मोठा चमचा सांबार मसाला घालायचा आणि सगळं व्यवस्थित डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचं। नंतर याच्यामध्ये फोडणी करायची। फोडणीसाठी पळीमध्ये तेल गरम करून घेतलं, मोहरी घातली, जिरे घातलेले आहेत, मेथीदाणा घातला पाव चमचा, त्यानंतर ठेचलेला भरपूर लसूण घालायचा, कढीपत्ता घालायचा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सोनेरी होईपर्यंत लसूण तळून घ्यायचा, त्याच्यामध्ये हळद घालायची आणि मस्त अशी ही खमंग फोडणी या आमटीवरती घालायची। ह्या वरणावरती मस्त अशी ही फोडणी घातल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्यायची। ह्या लसणाचा, मेथीदाण्याचा, कढीपत्त्याचा मस्त वास या आमटीला लागतो आणि वरतून फोडणी घातल्यामुळे याची चव एक वेगळीच येते। मस्त 10 मिनिटं ही आमटी उकळून घ्यायची। मस्त खमंग अशी पळीतल्या फोडणीतली आमटी तयार झालेली आहे। खूप चवीला छान लागते।